आईच्या घरी आल्यावर किती मन शांत वाटते. असं वाटते का एवढी शांती कुठंच आपल्याला भेटू नाही शकत. नाही तर घरी 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 तर कोणाला माझं काहीच देणंच नाही. फक्त त्यांना कामवाली पाहिजे, बाकी काहीच नाही. काय ग राधिका, चिंकी झोपली की काय? आई झोपली ना, चिंकी झोपली. काय ग राधिका, कशाचा विचार करून राहिली होती? कशाचाच नाही आई. कशाचा विचार करू, बसली होती अशीच. नाही बाई, तू कशाचा तरी विचार करत होती, सांग ना. अगं आई, कशाचाच विचार नाही करत होती ना, अशीच बसली होती. हे बघ राधिका, तुला माहिती आहे ना, तू माझी मुलगी आहे. मी तुला लहानापासून मोठं केलं, मला माहीत आहे तू कशाचा तरी विचार करून राहिली. तू माझ्यासोबत खोटी नाही बोलू शकत. हो आई, विचार तर करत होते. राधिका, तिथे चिंकी झोपलेली आहे, तू इथे ये माझ्याजवळ आणि मला तुझ्यासोबत बोलायचंही आहे. ये इथे बस. सांग ना राधिका, काय झालं बेटा? माझ्याशी नाही बोलशील तर कोणाशी बोलशील? आई घरी काही बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे काय बेटा? काय झालं तुझ्या घरी? आई, तुला माहीतच तर आहे, मला 3 नंदा आहे. दोघी जणी आपल्या सासरवाडीत चांगल्या राहतात. पण एक नणद ही वारंवार घरी येते आणि माझ्या सासूला काही शिकवते आणि माझी सासू मग माझ्याशी भांडते. आणि आता तर ते सासरवाडीत जायचं नावच नाही घेऊन राहिली आणि भांडण करून आली ती तिच्या नवऱ्यासोबत. खूप भांडखोडी आहे आई ती, खूपच भांडते. थोड्या छोट्या गोष्टी खूप मोठ्यापर्यंत नेते आणि माझं आणि माझ्या सासूचं भांडण लावून देते. काय करू आई, मला काही समजूनच नाही राहिलं. बेटा, तू जावई बापूशी बोलली नाही का या बाबतीत? सांगितलं नाही का त्यांना? आई, मी सांगितलं, मी त्यांना सगळं सांगितलं, पण ते माझ्यावर विश्वासच करत नाही. ते म्हणतात की माझी बहीण अशी नाही आणि तूच खोटी बोलते. त्यांना माझ्यावर विश्वासच येत नाही. आता काय करू आई, मला तर काही समजतच नाही. काय नाही बेटा, होईल हळूहळू सर्व चांगलं होईल. तू टेन्शन नको घेऊ. जशी जशी परिस्थिती बदलते तसं माणूसही बदलत असते. जेव्हा जावई बाबूंना दिसेल ना, तेव्हा ते तुझ्याकडूनच बोलत. आई, काय माहीत हे काही स्वप्नच राहून जाईन काय, तर काही बरं नाही वाटून राहिलं आई घरी. आई, बाबांची खूप आठवण येते आई. बाबा असले असते तर असं झालं नसतं आई. बाबा आले असते सांगायला. रडू नको बेटा, रडू नको. तुला पाहून माझ्या डोळ्यातूनही अश्रू येतात. रडू नको, सर्व चांगलं होईल. आता देवानं केलं त्याला काय आपण करू शकतो? मी तर आहे ना तुझ्या पाठीशी. लढू नको बेटा, लढू नको, सर्व चांगलं होईल. आई, यासाठीच मी तुला काहीच नव्हते सांगत. मला माहीत आहे तुझं मन दुखेल म्हणून मी नाही सांगत होती. तू मला विचारलं म्हणून माझाही बांध तुटला आणि मी सगळं सांगितलं. हे बघ राधिका, संसारात छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. आता त्याला आपण कसं सावरायचं हे आपल्या हातात असते. आणि माझं काय आहे, माझे तर आशीर्वाद तुझ्यासोबतच आहे. पण तू काळजी नको करू. तुझे बाबाही वरून तुलाच पाहत असतील आणि जर तू अशी दुखी असेल, त्यांना बरं वाटलं का तुला असं पाहून, तर रडू नको बेटा. परिस्थिती नक्की चांगली होईल, तू काळजी नको करू. हो आई, त्याचाच तर विचार करत आहे. परिस्थिती केव्हा चांगली होईल? परिस्थिती चांगल्या होण्याचं नावच नाही घेऊन राहिली आई. माझ्या मुलीला एवढं दुःख आणि तिने आतापर्यंत मला सांगितलं पण नाही, कारण की तिचे बाबा आहे नाही ना. म्हणून तिला वाटत असेल का आईला कशाला मी टेन्शन देऊ, म्हणून तिने मला सांगितलं नसेल. आता तिच्या नंदीचंही काम असं चांगलं नाही आहे, घरात भांडणं लावायचे. मला याच्याविषयी बोलावंच लागेल तिच्या सासूसोबत. राधिका, मी काय म्हणते, मी बोलू का तुझ्या सासूशी या बाबतीत? नाही आई, नको तू बोलू. म्हणेन मला ते म्हणेन गावाला गेली आणि तिथेच म्हणेन आमच्या चुकल्या करत बसली म्हणेन, अशी म्हणेन माझी सासू. आणि आगीत तेल ओतायला ती माझी नणंद आहेच. काय करू आई मी, मला तर काही समजूनच नाही राहिलं. बेटा, थोडे दिवस वेळेवर सोडून दे, वेळेस पाहू कुठे जाते ते. जाऊ दे आई, माझं सोड. मला हे सांग, माझं तसं चालूच असते ग, तू कशाला टेन्शन घेते? जाऊ दे, मला हे सांग, तुझी तब्येत कशी आहे, बरी आहे की नाही? हो ग बाई, चांगली आहे. तब्येतीला काय होणार आहे, आता वय झालं, आता ते थोडेफार पाय वगैरे दुखतात, बाकी काही नाही. अगं आई, स्वतःची काळजी घे. पूर्ण घराचं काम करतेस त्यामुळे अशी दुखत असतात पाय.
आणि तू जराशी स्वतःची काळजी घेशील तर बरं होईल. हो ना बाई, हो घेते ना, काळजी घेते. स्वतःची काळजी नाही घेणार तर काय करणार. पण तूही स्वतःची काळजी घे, जास्त विचार डोक्यात आणायचा नाही. हो गाई, माझं मी सांभाळते, तू काही काळजी नको करू. मी काय म्हणत होते, आता आपल्या राहुलचं वय झालंय, बघ ना एखादी मुलगी राहुलसाठी आपण त्याचं लग्न करून देऊ. मग तुलाही हातभार लावायला असून भेटून जाते घरी. हो ग बाई, विचार तर तोच होता की यंदा राहुलचं लग्न करून घेतो म्हटलं, सोयरीक जमली तर. पण काही स्थळं काही बरोबर भेटून नाही राहिले, आणि स्थळं भेटते तर पोरीवाले वावरण शेतच मागते. मग काय करावं आता. पण आई, आपल्याकडे तर वावर आहे ना ग. अगं आहे, पण आपल्याकडे 1.5 एकर वावर आहे. त्या मुलींना जास्त वावर पाहिजे म्हणे. जास्त म्हणजे किती किती पाहिजे. आता एकट्याला खूप होते ना 1.5 एकर वावर, आता कुठून आणा, जास्त वावर नाही आहे तर. अरे बेटा राधिका, आम्ही गेलो होतो 2-3 ठिकाणी पोरी पाहासाठी. ते म्हणे 5 एकर वावर असेल म्हणे, 5 एकर किंवा त्याच्यावर तर वावर असेल म्हणे तरच आम्ही पोरगी देतो म्हणे, नाही तर पोरगी नाही देत म्हणे. हो काय बाई, 5 एकर वावर कुठून आणणार आहे एवढा महागीत 5 एकर वावर. बेटा आता काही पोरी भेटून नाही राहिल्या, असंच ताल झाला सगळ्याचा सगळा. आता वावर दावर काही एवढं आहे नाही आपल्याजवळ. आता पाहू कोणती भेटते आणि कोणती नाही तर. मी आई येईल सांगतो मग, एखादी चांगली पोरगी असेल तर पाहून ठेवा म्हणून. हो हो सांगतो ना, सांगतो करून घेऊ ना आपण. जर जमलं त्याचा योग आला तर करून घेऊ मग, नाटपून टाकू लवकरात लवकर. हो गाई, तुलाही नसन गमत ना एकटीले. आता मी होती कशी बोला चालले, मी चालली गेली सासूरवाडीत. आता तू एकटीच राहतो घरात, गमत नसन. जर राहुलचं लग्न झालं तर मग सून येऊन जाते घरी बोला चालले. हो ना बाई, विचार तर तोच आहे. आता पाहू काय होते तर. गावाताई झोपली काय चिक्की? हो ना, झोपली ना. थकली असन. गाडीत आलो ना आम्ही, गर्दी होती गाडीत, बसायला जागा नव्हती. थकून गेली असन म्हणून झोपून गेली ते. हो ना, बाहेर मलाही त्रास देऊन राहिली होती. हे घेऊन द्या, हे घेऊन द्या. चाललं मग मी तिले 2-3 घेऊन दिले. चॉकलेट बिस्किटचे पुडे खाल्ले तिनं आणि झोपून गेली. बरोबर आहे ना, तिकडे खाऊन घेतलं तिनं म्हणून तर घरी जेवण नाही केलं तिनं. आईनं तिच्यासाठी मस्त वरण भात बनवला होता, पण तिनं खाल्ला थोडी ना. पोट भरलंच आहे म्हणे, झोपून गेली. राहुल, तूही करून घे ना बाबू जेवण करून घे. जेवण बनवलं मी, तुझे ताटे वाळून ठेवलं. जाय तिथं घे ताट, जेवण करून घे. करतो ना, थोड्या वेळानं करतो. थांब ना, बसतो ना ताईजवळ थोडा वेळ, गोष्टी करतो ना तिच्यासोबत. करतो ना मग जेवण. आता तर घरीच आहे ना, करणंच आहे जेवण. बरं बाबा, करा दोघं बहीण भाऊ चांगल्या गोष्टी करा. लय दिवसाच्या बाद भेटले ना तुम्ही, करा. हे पाय राहुल, आई बी मजा घेते आपली. नाही ना ताई, आई कायले मजा घेईन, सांगून राहिली आई, करा म्हणते गोष्टी. हो रे राहुल, गेला होता म्हणे पोरी पाहाले म्हणे आई सांगे. हो ना ताई, गेलो होतं ना, पण पोरी काही दिमागातच नाही येऊन राहिल्या. वावरच पाहिजे म्हणते. आहे ना आपल्या इकडे वावर 1.5 एकर, पण 1.5 एकर नाही पाहिजे म्हणते, लय मोठं वावर पाहिजे म्हणते. कुठून आणा पप्पा लय मोठं वावर आता. हा ना रे राहुल, कसं झालं काय माहित. आता पोरीने भेटून राहिले तर पोरीवाले जास्त हे करून राहिले, भावात आलेत हे. नाही तर काय, भावात आले नाही तर काय. एवढं मोठं वावर मागते आणि पोरीला काहीच येत नाही. ना निंदन येते, ना सोंगण येते, ना काही येते. वावर पाहिजे म्हणते, एवढं मोठं वावर कायच्यासाठी पाहिजे तर. अरे बापरे, आणशीन मग वहिनी आणशीन तर तिला काय वावरात नेशीन काय रे तू. मग वावरात निंद काय करा, वावर पाहिजे ना त्याइले. मग ज्याइले वावर पाहिजे त्याइले वावरात न्यास लागते काम करायला. त्याइले तर माहीत पडलं पाहिजे ना की वावर किती मोठं पाहिजे, कसं काम करायला लागते म्हणून. बरोबर आहे बाबा, बरोबर आहे, तू यायला बरोबर आहे. मग अरे राहुल, तू या भाऊजीला सांगू का एखादी पोरगी पहा म्हणून, तिकडे म्हणून गरीबाची राहिली तर चालते म्हणून. पाहिजो ना ताई, पाहिजो, सांगजो भाऊजीले काय म्हणते तर पाहिजो मग. बरं सांगन. आई, मी काय म्हणतो, जेवणही झालं, चिंकी झोपली आहे म्हटलं तर येऊ काय उलीशी किरणच्या घरून. भेटून येतो ना तिले, लय दिवसाची भेट नाही झाली. येतो म्हटलं भेटून. म्हटलं जाय ना तर जाय भेटून येऊन जाय. चिंकी झोपली आहे, नाही तर पंक्ती अजून मागं फिरते. जाय भेटून येऊन जाय. चला मित्रांनो, मग मी तर चालली माझ्या मैत्रिणीच्या इथं, किरणच्या इथं. तिला येतं मग भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आमची आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.